नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे। आपण लहानपणी अनेक खेळ खेळलेलो आहोत। त्यापैकीच एक खेळ म्हणजे कानगोष्टींचा खेळ। आता या खेळामध्ये 4-5 पेक्षा जास्त खेळाडू म्हणजे 50, 60, 70, 100 पर्यंत सुद्धा सहभागी होऊ शकतात। हे सगळे जे खेळाडू असतात हे मोठं गोल रिंगण करून बसतात आणि मग आपल्यापैकीच एक जण एका मुलाच्या कानामध्ये एक वाक्य सांगतो। खेळाचा नियम असा असतो की ते वाक्य मोठ्याने सांगायचं नाही, हळूच त्या पहिल्या मुलाच्या कानामध्ये ते सांगायचं आणि मग त्याने तशाच प्रकारे हळूहळू ते वाक्य दुसऱ्याने तिसऱ्याच्या, तिसऱ्याने चौथ्याच्या अशा प्रकारे हळूहळू ते जे वाक्य आहे ते वाक्य पास करत जायचं। बघा, मग एकदा एका शाळेमध्ये गुरुजींनी ठरवलं की अशाच प्रकारचा आपण खेळ घेऊयात आणि मग जेवढे काही मुलं होते त्या सगळ्या मुलांना त्यांनी मोठा गोल करून बसवले। खेळाचे नियम त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले आणि मग त्यांनी एक वाक्य निवडलं आणि ते वाक्य त्यांनी पहिल्या मुलाच्या कानामध्ये सांगायला सुरुवात केली किंवा सांगितलं। ते वाक्य असं होतं की फुलपाखरू सुंदर आहे। वाक्य सुंदर आहे बघा, फुलपाखरू सुंदर आहे। मग ते वाक्य हळूच त्यांनी पहिल्या मुलाच्या कानामध्ये सांगितलं आणि त्याला सांगितलं की हेच वाक्य जसं मी तुला सांगितलं तसंच पुढच्या मुलाच्या कानामध्ये तू सांग, पुढच्याने त्याच्या पुढच्याच्या अशा प्रकारे करत करत माझ्यापाशी जो मुलगा बसलेला आहे शेवटचा त्याच्या कानामध्ये ते तू सांगायचे आणि मोठ्याने मात्र सांगायचं नाही। मुलांना खेळामध्ये भारी गंमत वाटू लागली। प्रत्येकजण ते वाक्य पुढच्या मुलाच्या कानामध्ये सांगू लागलं, पास करू लागलं। मुलांना मजा येत होती, एक दुसऱ्यांना विचारत होते काय सांगितलं, परंतु नियम होता की दुसऱ्याला आता ते सांगायचं नाही, फक्त पुढच्याच्या कानामध्ये पास करायचं। अशा प्रकारे ते करत करत जिथं शिक्षक बसलेले होते तिथल्या शेवटच्या मुलापर्यंत ते वाक्य आलं आणि मग आता तेच वाक्य त्याने पहिल्या मुलाला मोठ्याने सांगायचं होतं। पहा आता गंमत, त्या शेवटच्या मुलाने त्या पहिल्या मुलाला सांगितलं की वाक्य असं होतं की गुरुजींना काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि त्यांना मंडालेच्या तुरुंगात पाठवले। सगळी मुले जोरजोराने हसू लागली। पहा, गोष्टीचं नाव आहे कानगोष्टी। आता आपण पाहतो आपल्या आजूबाजूला अफवाही अशाच प्रकारे पसरत असतात की आपल्याला एखाद्याकडून एखादी गोष्ट समजली की आपल्याला ती दुसऱ्याला सांगण्याची घाई असते आणि सांगताना आपण ती जशीच्या तशी न सांगता त्याच्यामध्ये काही ना काही आपल्या मनाचा मिर्च मसाला घालून आपण ती बातमी तयार करून पुढच्याच्या कानामध्ये टाकत असतो आणि त्याच्या पुढच्याच्या कानामध्ये सांगतो आणि अशा प्रकारे ह्या ज्या अफवा आहेत ह्या अफवा पसरवल्या जातात किंवा पसरतात। मग तुमच्याही आजूबाजूला अशा काही कानगोष्टी घडतात का? घडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।